नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉइंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी गोष्ट आहे ती खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण आजची गोष्ट आहे निवडणूक आयोगाशी संबंधित. आजची गोष्ट आहे ती मतदार याद्यातल्या घोळांच्या संदर्भात. आजची गोष्ट आहे वाढलेल्या वयाची, नसलेल्या नावांची आणि बऱ्याच कथांची. आणि निवडणूक आयोगाचा एकूण कारभार यामुळे कसा चालतोय याबद्दल तुमच्याही मनात कदाचित शंका निर्माण होईल. पण अर्थात एवढी मोठी यंत्रणा आहे, त्यामुळं कदाचित काही वेळेला या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही चुका राहू शकतात, त्रुटी राहू शकतात. पण त्या त्रुटी जर अशा पद्धतीच्या असतील तर त्यामुळं नेमके काय घोळ होतील हे तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी कळेल. आता मुद्दा असा होता की आज सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे जे बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे आणि त्या विरोधामध्ये ADR आणि काही राजकीय पक्ष जे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत त्याबद्दलची सुनावणी होणार होती. आणि त्याआधीच आज संसदेमध्ये विरोधी पक्षांनी एक आंदोलन चालू केलं. आंदोलनं विरोधी पक्षांची काही नवीन असतात ना, लोक येतात, घोषणा देतात. पण आजचं आंदोलन हे नवीन होतं. त्याचं कारण असं आहे की अचानकपणे विरोधी पक्षाचे जे नेते होते, महिला खासदार होत्या, पुरुष खासदार होते, ते पांढरे टी-शर्ट घालून आले आणि पांढऱ्या टी-शर्टवरती एक फोटो होता आणि त्याच्यामध्ये एक नाव होतं मिंटा देवी आणि खाली लिहिलं होतं की 124 वर्ष. आता नेमकं लोकांना कळे ना की हे प्रकरण काय आहे की व्हाईट टी-शर्टवरती मिंटा देवीचा फोटो, खाली तिचं वय, पाठीमागे सुद्धा निवडणूक आयोगाबद्दलची टिप्पणी आणि हे सगळं का चालू होतं हे काही लक्षात येत नव्हतं. आणि त्यामुळं बराच काळ माध्यमांची सुद्धा अडचण झाली की हे सगळं प्रकरण समजून घेण्यामध्ये. आता मुद्दा असा आहे की प्रकरण बिहारच्या अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या संदर्भातलं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे निश्चितपणे मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाच्या घोळ्यासंदर्भात आहे. आता ह्या मिंटा देवी कोण, 124 वय, हा नेमका काय प्रकार आहे हे जर तुम्हाला नीटपणे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कारण त्यानंतर या मिंटा देवीसुद्धा समोर आल्यात आणि त्यांची पण एक वेगळी कहाणी समोर आलेली आहे. तर याची सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात झाली ती इलेक्शन कमिशनवर होणाऱ्या आरोपांवरून. इलेक्शन कमिशनवरती देशभरातल्या राजकीय पक्षांनी जसे आरोप करायला सुरुवात केले त्यानंतर बिहारमध्ये ज्या निवडणुका येऊ घातल्यात नोव्हेंबरमध्ये, त्याआधी निवडणूक आयोगानं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू केलं. हे रिव्हिजन म्हणजे काय असतं तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये BLOज जे असतात, म्हणजे ब्लॉक लेवलचे जे अधिकारी असतात, बूथ लेवलचे जे अधिकारी असतात, ते अधिकारी घरोघरी जातात आणि प्रत्येक मतदाराची छाननी करतात, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करतात, म्हणजे तो अस्तित्वात आहे की नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू झालं त्याची जी प्रक्रिया होती ती 1 महिना चालली. म्हणजे 25 जूनपासून ते 26 जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण झाली त्यानंतर मोठाच गहजब झाला. त्याचं कारण असं होतं की या पूर्ण प्रक्रियेनंतर 1 ऑगस्टला निवडणूक आयोगानं बिहारसाठीची एक पहिली मतदार यादी, अपडेटेड सुधारित मतदार यादी जाहीर केली आणि त्यामध्ये 7,24,00,000 मतदार जे आहेत त्यांची नोंद असं सांगण्यात आलं. आणि आधीच्या मतदार यादीपेक्षा हे मतदार जे आहेत ते 65 लाखांनी कमी होते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या. अर्थात निवडणूक आयोगानं काही नावं हटवलेली होती. 22 लाख मतदार असे होते की ज्यांचा मृत्यू झाला आहे पण त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत. 7 लाख असे लोक होते की ज्यांचं नाव एकापेक्षा अधिक वेळा मतदार यादीमध्ये आहे. आणि 36 लाख असे लोक होते की जे आता राज्यात राहत नाहीत पण ते परराज्यामध्ये निघून गेलेले आहेत व्यवसायासाठी, पोटापाण्यासाठी, तर त्यांची नावं होती. जसे की आपल्याला कल्पना आहे की बिहारमधून मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये खूप लोक पोट भरण्यासाठी येतात. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यांमधून ही नावं अधिकाधिक कापण्यात आली त्या जिल्ह्यांचा जर एकूण राजकीय निवडणुकीचा इतिहास बघितला तर तिथं विरोधकांचं बळ अधिक होतं. त्यामुळं कदाचित अशी नावं कापण्यात आली का की ज्यामुळं विरोधकांना अडचण होईल असा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला. आणि त्यामुळं या यादीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात आले. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार
1,65,000 केवळ अर्ज आलेले आहेत आणि नावं कापलेली आहेत जवळपास 66 लाख नावं कापलेली आहेत। आता मुद्दा असा आहे की मग अशा पद्धतीनं नावं कमी झाल्यानंतर त्याचा संबंध जो आहे तो अशा पद्धतीने या मिंटा देवीशी का जोडण्यात आला, तर तीच गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे। त्यामुळे थोडंसं धीर धरा। आता मुद्दा असा आहे की या सगळ्या घटनेनंतर ADR जी संस्था आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं आणि किंवा एक अर्ज केला होता आणि त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की ही 65 लाख नावं जी कापण्यात आलेली आहेत ती विनाकारण कापण्यात आलेली आहेत। त्याचं कारण असं होतं ना की बघा, तुम्हाला तुमचं नाव जर मतदार यादीत नोंदवायचं असेल किंवा ते तसंच ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमचं म्हणजे एका प्रकारचं ओळखपत्र द्यायचं होतं, पण ते ओळखपत्र आधार कार्ड त्यासाठी लागू नव्हतं, रेशन कार्ड त्यासाठी लागू नव्हतं। त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम झाला, वोटर ID लागू नव्हतं किंवा आता द्यायची तर कुठले कागदपत्र द्यायची। 11 कागदपत्रांची यादी जी आहे ती निवडणूक आयोगाने दिली होती, त्यापैकी एक द्यायचं होतं आणि त्यामुळे लोकांना ती 11 पैकी एक कागदपत्र जमा करता करता त्यांच्या नाकी नऊ आलं। मग जन्माचा दाखला असेल किंवा कुठं शिकला त्याबद्दलची माहिती असेल किंवा तुम्ही इथेच राहता, इथलेच रहिवासी आहात हे दर्शवणारी माहिती असेल। आता ही यामुळं ज्यावेळेला अडचण निर्माण झाली आणि लोक कोर्टात गेले त्यावेळेला कोर्टाने सांगितले की तुम्ही आधार कार्ड जे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आता, तर ते सुद्धा तुम्ही गृहीत धरा। तर निवडणूक आयोग म्हणाले की नाही, तसं नाही करता येणार आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली। आणि ज्या वेळेला 1 ऑगस्टला राजकीय पक्षांसोबत हा डेटा ज्यावेळेला शेअर करण्यात आला, निवडणूक आयोगाने शेअर केला, त्यावेळेला खूप मोठी अडचण जी आहे ती निर्माण झाली। आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालं तर ते का करण्यात आलं, ते करण्यात यासाठी आलेलं होतं। त्याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगावरती राहुल गांधींनी केलेले आरोप, त्यांनी बंगलोर मध्य मतदारसंघ लोकसभा मतदारसंघातलं उदाहरण घेतलं, महादेवपुरा त्यातला एक विधानसभा मतदारसंघ निवडला ज्याच्यामध्ये 1,14,000 मतांनी भाजप ज्यामुळं विजयी झालं त्या सीटवरती, ती गोष्ट घेतली आणि 1,250,000 वोटर त्यातले जे आहे ते बोगस याचा दावा केला। त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अनेक लोकांची नावं डबल आलेली आहेत, अनेक लोकांची नावं अनेक ठिकाणी आहेत, काही 70 वर्षाचे 80 वर्षाचे लोक नवमतदार आहेत, या अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या। त्यामुळं एका प्रकारे काय इलेक्शन कमिशनच्या कामावरती शंका निर्माण झाली। एकाच घरामध्ये 80 मतदार 90 मतदार नोंदले गेलेले आहेत, काही मतदारांच्या वडिलांची नावं YD, FUR किंवा TGD अशी लिहिण्यात आलेली आहेत किंवा घर नंबर आणि पत्ते शून्य दाखवण्यात आलेले आहेत, तिथं उपलब्धच नाही आहेत लोक, तिथं जाताच येत नाही आहे, व्हेरीफायच करता येत नाही आहे आणि या सगळ्या घोळामुळं ते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे ते मला असं वाटतं की राबवण्यात आलेलं होतं। आणि हा जो मतदार यादी जी तयार केली जाते त्या अंतर्गत ती ECIच्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 नुसार केली जाते आणि त्याच्यातून जे नागरिक जे आहेत जे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्यांची नावं एकाच स्पेसिफिक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सेक्शन 19 नुसार नोंदवली जातात मतदार म्हणून। आणि हा एक काय म्हणू आपण टाईम बाउंड हाऊस टू हाऊस वोटर्सचं व्हेरिफिकेशन करण्याचा कार्यक्रम असतो। बूथ लेवलचे अधिकारी त्याच्यामध्ये सामील असतात। आता अनेक ठिकाणी असं झालं की हे बूथ लेवलचे अधिकारी पोहोचतात का, हा प्रश्न निर्माण होतो। आता तुम्ही म्हणाल की पुन्हा एकदा की अरे पण त्या मिंटा देवीचं काय झालं, तर मिंटा देवी ज्या आहेत ना, तर त्या मिंटा देवीचं झालं असं की ज्या टी शर्टवरती त्या मिंटा देवीचा फोटो छापण्यात आलेला होता आणि तिचं वय लिहिण्यात आलेलं होतं, तर ती मतदार निघाली बिहारमधली म्हणजे कुठली, तर सिवान जिल्ह्यातली। सिवान हा जिल्हा जो आहे तो म्हणजे बिहारमधला एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि मिंटा देवी ज्या आहेत, मग ह्या मिंटा देवी मग 124 वय असू शकतं ना एखाद्याचं, असं तुम्हाला प्रश्न पडला असेल। पण गंमत अशी झाली की 124 वय हे सर्वाधिक वय झालं जगभरातल्या आत्तापर्यंतच्या अधिक आयुष्य जगलेल्या लोकांमध्ये हे वय अधिक झालं। कारण आत्ता BBCच्या डॉक्युमेंट्सनुसार जी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वय केवळ 115 आहे। त्यामुळे या मिंटा देवी 124 वर्षाच्या कुठून आल्या हा प्रश्न निर्माण होतो। एथल मे कॅथरीन असं त्यांचं नाव आहे
आणि त्यांचा जन्म जो आहे तो ब्रिटनमध्ये झालेला होता आणि म्हणून या मिंटा देवींचा शोध सुरू झाला की या मिंटा देवी ज्या कोण आहेत की ज्यांचं वय 124 आहे. आता मुद्दा असा आहे की ह्या 124 वर्ष वयाचे आहेत, हा इथंच मुद्दा थांबत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मिंटा देवी या नवमतदार आहेत, म्हणजे पहिल्यांदाच त्यांचं नाव मतदार यादीमध्ये जे सामील करण्यात आलेलं आहे. म्हणून अधिक गोंधळ निर्माण झाला की नवमतदार, तीही 124 वर्षाची, मिंटा देवी नावाची, सिवानमध्ये जन्मलेली, आणि मग ही सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होईल जगभरातली. आणि म्हणून ह्या मिंटा देवीचा शोध सुरू केला. माध्यमांना मग मिंटा देवी सापडल्या. मिंटा देवी होत्या 35 वर्षांच्या. त्यांचा जन्म झाला होता 1990मध्ये आणि त्यांचं गाव जे होतं ते गाव मला असं वाटतं की बालिकपूर, थाना गरियाकोटी, जिल्हा सिवान हे गाव निघालं. वडिलांचं नाव परशुराम सिंग. त्यांचं लग्न झालेलं आहे. 1990मध्ये जन्म झाला. आता त्या 35 वर्षांचे आहेत. आता त्या अर्धानीपूरमध्ये राहतात. सासऱ्यांचं नाव तेज बहादूर सिंग, सासूचं नाव कांती देवी, थाना बसंतपुरा, जिल्हा सिवान, पतीचं नाव धनंजय सिंग. आता बोला. सिवान जिला के रहने वाले, हमारा ससुराल राजानीपुर गांव का है। अच्छा, तो ये जो वोटर आईडी कार्ड आप ही का है ना? जी हाँ। तो इसमें आपका डेट ऑफ बर्थ क्या लिखा हुआ है? इसमें मेरा डेट ऑफ बर्थ लिखा है 15/7/1900। तो इस हिसाब से तो आपकी उम्र हो गई 124-25 साल। 125 साल हो गई। और वैसे आपका ओरिजिनल तो है 15/7/1990। 1990 आपका। हाँ। तो अच्छा, ये जो आपका वोटर आईडी कार्ड है, आपको ये कब मिला है आपको वोटर आईडी कार्ड? लगभग 1-1.5 महीना पहले मिला है। अच्छा, इसके पहले आपने कभी मतदान किया है क्या? नहीं, हम कभी भी अभी मतदान पे नहीं गए हैं, ना किए हैं। ये फर्स्ट अभी आया ही है। अब हमको यही परेशानी लग रही है कि मान के चलिए कि जो ओरिजिनल है वो तो है नहीं, बस यही है। तो मान के चलिए कि अब इससे जो बवाल मचा है वो तो मेरा है ही नहीं, तो इससे तो हमको यही परेशानी है कि जो ओरिजिनल है सो नहीं है। तो फिर नहीं है तो जो मेरा चाहिए वो रहता तो ठीक रहता, काहे कि इससे तो मुझे कुछ फायदा है नहीं। तर ही अशी गंमत आहे. त्यांना विचारलं की तुमचं वय 124 दाखवण्यात आलं आहे, तुम्ही चेक नव्हतं केलं का? त्या म्हणाले की एक दीड महिना आधीच ते सगळं चालू झालं, मला काय माहिती नव्हतं कसं चेक करायचं वगैरे काही. मी अनेकदा याच्या आधी माझं नाव वोटर लिस्टमध्ये जावं म्हणून गावातल्या शिक्षकांना वगैरे त्यांना अर्ज विनंती केली, पण ते काही वोटर लिस्टमध्ये येत नव्हतं. शेवटी मी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं कोणाला तरी हाताशी धरून. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर ते मंजूर झालं. मंजूर झाल्यानंतर वोटर कार्ड आलं. मग गेले 4 दिवस झालं माझ्या नावामुळे बोंबाबोंब चालू झाली. 124 वर्षाची मिंटा देवी, 124 वर्षाची मिंटा देवी. म्हणून मग मी माझं वोटर कार्ड शोधलं आणि त्या वोटर कार्डवर बघितलं तर सगळा घोळ इलेक्शन कमिशननं घातल्याचं लक्षात आलं. त्या म्हणाल्या की मी तर माझं नाव जे आहे, माझं वय जे आहे, माझा पत्ता जो आहे तो एक्झॅक्टली आधार कार्डवर जसा होता तसाच्या तसा दिलेला होता. त्यामुळं हे 124 वय कुठून आलं हे काय मला माहीत नाही. कदाचित टायपिंग करणाऱ्यांना चुकीचं केलं असेल. आता मिंटा देवींचा हा युक्तिवाद आहे तो बरोबर असू शकतो. कारण बरं, त्यांना विचारण्यात आलं की बूथ लेवल ऑफिसर BLO तुमच्या घरी आला होता का? त्यांनी तुम्हाला व्हेरीफाय केलं का? कुणी असा माणूस आला होता का की ज्याने सरकारी माणूस निवडणूक आयोगाकडून? तर त्या म्हणाले की असं कोणी आलेलं नव्हतं आमच्या घरी. किंबहुना गेल्या 1.5 महिन्यात कोणी फिरकलंच नाही आहे. आणि त्यामुळे संशय निर्माण झाला. आता गंमत अशी आहे की अशा पद्धतीनं जर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIRचं काम झालं असेल तर जी यादी, सुधारित यादी म्हणून जी प्रकाशित केलेली आहे ती यादी किती बिनचूक मानायची हा प्रश्न आहे. आता मग प्रश्न आहे की मग 124 वर्ष वय झालं, मग आता काय? तर आता ते म्हणाले की सुधारणा करून घ्यावी लागेल, त्यासाठी पुन्हा आता अर्ज करावा लागेल. आता ही एकमेव गोष्ट नाही आहे. त्याचं कारण असं आहे की या सरच्या वेळेला लोकांनी ज्या वेळेला आपली नावं त्याच्यामध्ये नोंदवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बूथ लेवल ऑफिसरकडून नीटपणे फिजिकल व्हेरिफिकेशन होत नाही याच्या तक्रारी केल्या. आणि तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही. आणि म्हणून डॉगी, डोनाल्ड ट्रम्प अशा नावाची मतदार जे आहेत ते याद्यांमध्ये नोंदले गेल्यानंतर ते ट्विटर, फेसबुकवरती व्हायरल झाले. अनेक वेळेला त्याच्याबद्दलच्या बातम्या आल्या माध्यमांमध्ये. आणि मग लक्षात असं येतं आता की ही जी काही बूथ लेवल ऑफिसर्सच्या माध्यमातून आपण एक बिनचूक मतदार यादी करण्याचा प्रयत्न करतो आहोत ती गोष्ट जी आहे ती पूर्णपणे फसलेली आहे. अशा पद्धतीनं
कुत्र्या मांजरांची कुठल्या तरी देशाच्या राष्ट्रपतीचं नाव जर मतदार यादीमध्ये येत असेल तर ते कसं काय ग्राह्य धरणार आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवून हे काम बिनचूक झालं असं म्हणता येईल का? दुसरी महत्त्वाची गोष्ट की मिंटा देवींचं नाव जर 124 तिथं देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या नावाचं जर वोटर आय डी बनवण्यात आलेलं आहे, याचा अर्थ अशा अनेक चुका, शेकडो चुका, लाखो चुका झाल्या असू शकतात. म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. सगळ्यात गमतीचा भाग काय माहिती आहे का? बूथ लेवल ऑफिसर्सनी खूप चांगलं काम केलं, 66 लाख नावं कमी केली म्हणून त्यांचं मानधन जे आहे ते बिहार सरकारनं दुप्पट केलेलं होतं. आता ज्यांचं मानधन दुप्पट केलं त्यांनी ही अशी कामं केली आहेत हे असं लक्षात येतं आहे. आता याचं पुढं काय होणार आहे माहीत नाही, पण जाता जाता म्हणून सांगतो की एथिल मे कॅथरीन ज्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत त्या 115 वर्षांच्या आहेत आणि म्हणजे त्या 97 वय जोपर्यंत त्यांचं होतं तोपर्यंत त्या गाडी चालवायच्या, म्हणजे त्या इतक्या ॲक्टिव्ह होत्या. गमतीचा भाग असा आहे की त्यांचा जन्म जो आहे तो शिप्टन बेलिंजर हॅम्पशायर इंग्लंडमध्ये झाला 21 ऑगस्ट 1909ला. एकूण 8 मुलं होती त्यांच्या आईवडिलांना, त्यातल्या 7व्या होत्या. आणि सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की त्यांचा भारताशी सुद्धा संबंध आलेला आहे. 1927 साली ज्यावेळेला त्या 18 वर्षांच्या झाल्या त्यावेळेला त्या काळातल्या ब्रिटिश इंडियामध्ये म्हणजे इंग्रज आपल्यावरती राज्य करत होते त्यावेळेला त्या भारतात आल्या आणि एका मिलिटरी फॅमिली जी होती त्यांच्या घरी त्यांनी काम केलं. त्या जवळपास 3-4 वर्ष भारतात राहिल्या. वयवर्ष 21 झाल्यानंतर 1931 साली त्या पुन्हा इंग्लंडला गेल्या आणि मग तिथं त्यांची ओळख जी आहे एका डिनर डेटवरती त्यांचे पती नॉर्मन कॅथरीन यांच्याशी झाली. 1905 ते 1976 असा त्यांचा जन्माचा काळ आहे त्यांच्या पतीचा आणि मृत्यूचा. नंतर त्यांनी सॅलिसबरी कॅथेड्रलमध्ये लग्न केल्यानंतर त्यांना 2 मुली झाल्या. मधल्या काळामध्ये त्यांचे पती जे होते नॉर्मन कॅथरीन तर ते हाँगकाँगमध्ये आणि नंतर रॉयल आर्मीमध्ये काम करायचे ते ब्रिटनच्या आणि जिब्राल्टरमध्ये हाँगकाँगमध्ये वगैरे ते पोस्टेड होते. तिकडे त्या राहिल्या, तिकडे त्यांनी नर्सरी स्कूल वगैरे चालवली आणि खूप ॲक्टिव्ह होत्या. कॅथरीन जवळपास 97 वर्षांच्या झाल्या तोपर्यंत त्या ड्राईव्ह करत होत्या, त्यांना उत्तम दिसत होतं. त्यांच्या ज्या 2 मुली आहेत त्या उत्तम शिकल्या. कॅथरीन ज्या आहेत त्यांची जी सेकंड डॉटर म्हणजे त्यांची जी दुसरी मुलगी आहे ॲनी तर 2020पर्यंत ती त्यांच्यासोबत राहिली. 2020ला आपल्याला कल्पना असेल की कोविडचं खूप मोठं प्रस्थ होतं, पण त्या काळातसुद्धा या एथल मे कॅथरीन ज्या आहेत त्यांनी त्याला लढा दिला आणि त्या अजूनही व्यवस्थित आहेत, सुदृढ आहेत आणि एका केअर युनिटमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की वृद्धांची काळजी घेणाऱ्या एका युनिटमध्ये त्या आपलं आयुष्य व्यतीत करतायत. तर अशा ह्या कॅथरीन आहेत. पण त्यांच्यापेक्षा आमच्या 35 वर्षांच्या मिंटा देवी ज्या आहेत त्यांनी थोड्या काळासाठी का होईना पण या एथल मे कॅथरीन बाईंना हरवलेलं होतं. जगाच्या एकूण वयोवृद्धांच्या यादीमध्ये थोडा काळ का होईना त्यांचं नाव सर्वात पुढं गेलेलं होतं. अर्थात ते काही नोंदलं गेलेलं नव्हतं, हा एक उपरोध आणि एक विनोद आहे. पण अशी ही सगळी गंमत आहे की मिंटा देवी आता त्या 124 वर्षाचं वोटर आय डीचं कार्ड घेऊन जर त्या मतदानाला गेल्या तर कदाचित त्यांना मतदान करू दिलं जाईल का? कारण ते दिसताना 35-40 वर्षांचे दिसतात आणि 124 वर्षांचं आय डी कार्ड त्या घेऊन जाणार आहेत. त्यामुळे असे खूप सारे घोळ जे आहेत ते इलेक्शन कमिशननी घातलेले आहेत. इलेक्शन कमिशनच्या कामावरती निश्चित प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून BLOजकडून तुम्ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्यावेळेला करून घेता आहात त्यावेळेला ते सुद्धा बिनचूक करत नाही आहात. तुम्ही इलेक्शन ज्यावेळेला येतं आहे त्यावेळेला 3 महिने आधी ते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करताय. त्यामुळे BLOज प्रत्येक मतदारापर्यंत पोचत नाही आहेत, प्रत्येकाच्या घरापर्यंत जात नाही आहेत, कारण त्यांना तेवढा वेळच नाही आहे. कारण तुम्हाला ते एका महिन्यात ती सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता तुम्ही ऑगस्टच्या जवळपास मधल्या काळापर्यंत आलेला आहात. सप्टेंबर ऑक्टोबर 2च महिन्यात आणि नंतर तुम्हाला इलेक्शनला सामोरं जायचं आहे. अशा वेळेला खरंच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन इतक्या कमी काळामध्ये घेण्याची गरज होती का? ज्या पद्धतीनं BLOजनी काम केलं आहे बिहारमध्ये ते बघता हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन यशस्वी झालं आहे का? जर इलेक्शन कमिशननं जी नवी मतदार यादी सुधारित मतदार यादी जी प्रकाशित केलेली आहे
त्या यादीच्या आधारावरती जर निवडणुका घ्यायच्या असतील तर ते निष्पक्षपातीपणा आणि पारदर्शक त्याला मानता येईल का, हे सगळे प्रश्न आहेत। आणि आपल्याला कल्पना आहे की इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीनं आता या सगळ्याबद्दल मिंटादेवींबद्दल सुद्धा एखादं स्पष्टीकरण त्यांचं येईल, हरकत नाही, पण प्रश्न जे आहेत त्याची उत्तर त्यांना द्यावी लागणार आहे। कारण वारंवार आपण हे म्हणतो आहे की राहुल गांधींनी केलेले आरोप जे आहेत ते खोटे ठरावेत, कारण इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता ही सर्वोपरी आहे। राहुल गांधी खोटे ठरले तर हे देशासाठी खूप चांगलं होईल, पण राहुल गांधींचं म्हणणं जर खरं असेल तर मात्र आपल्या व्यवस्थेवरती, लोकशाही प्रक्रियेवरती मोठं प्रश्नचिन्ह कायम राहील आणि त्यामुळं लोकांच्या मनातली शंका या निवडून आलेल्या सरकारबद्दल, लोकांबद्दल, ती सुद्धा तशीच प्रश्नचिन्हांकित राहील। तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नोंदवा। बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।